व्यक्त व्हा, बोलतो व्हा. तुम्ही जर आज बोलला नाहीत तर तुम्हाला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागेल. तुमच्या मनात जे विचार चालू आहेत त्याच्याबद्दल तुम्ही जर कोणासोबत जरी व्यक्त झाला नाही तर तुमच्या मनात त्याच्यापेक्षा अजून जास्त प्रश्न तयार होणार. आज जर तुम्ही कोणती गोष्ट सुरुवात करायची म्हणत असाल किंवा कोणत्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात विचार चालू असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही कोणासोबत तरी बोला. ज्या व्यक्तीला त्या गोष्टींबद्दल माहिती आहे त्यांच्यासोबत बोला. जर त्या व्यक्तीला माहिती नसेल तर तो तुमच्यासाठी कुठून ना कुठून तरी माहिती काढून तुम्हाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देईल. पण जर तुम्ही कोणासोबतही बोलला नाहीत तर तुम्हाला त्या प्रश्नांची कधीच उत्तर मिळणार नाहीत. तुमच्या मनात जे प्रश्न चालू आहेत त्याच्यापेक्षा आणखीन प्रश्न नवीन निर्माण होणार, पण तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर काही मिळणार नाहीत. तुम्ही विचार करत राहणार की असं करूया तसं करूया, अशी गोष्ट केल्यानंतर तशी गोष्ट होईल, पण त्याचं उत्तर तुम्हाला कोणीच आणि कधीच देऊ शकणार नाही. पण जर तुम्ही कोणासोबत तरी बोललात तर तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. तुम्ही कोणासोबतही बोला, तुमच्या मित्रासोबत बोला, तुमच्या पालकांसोबत बोला. जर त्या गोष्टीबद्दल कुणाला अति किंवा जास्त प्रमाणामध्ये माहिती आहे, त्या क्षेत्रातील ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दल बोला, त्या व्यक्तीसोबत बोला, पण कोणासोबत तरी बोला. तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळून जातील. आज जर तुम्ही बोलला नाहीत तर तुम्ही त्यामध्ये अडकत जाणार. आता उदाहरणार्थ घ्या, तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची नवीन सुरुवात करायची आहे. तुम्हाला मार्केटमधली कंडिशन माहीत नाही, सिच्युएशन माहीत नाही, सप्लाय माहीत नाही, डिमांड माहीत नाही, तर तुम्ही मार्केट फिरून या. ज्या व्यक्ती किंवा जी व्यक्ती त्या मार्केटमध्ये त्या गोष्टीबद्दल माहिती असेल त्या व्यक्तीबद्दल बोला, त्या व्यक्तीसोबत बोला, पण कोणासोबत तरी बोला. तुम्हाला त्यामधून संपूर्ण माहिती मिळून जाईल. पण जर तुम्ही बोलला नाहीत तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. आता उदाहरणार्थ एक तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ देऊन सांगायचं कारण माहिती काय की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. मला कोणता तरी व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी मार्केटमध्ये बघितलं की ह्या गोष्टीला चांगला डिमांड आहे, पण त्याचा सप्लाय कुठं करायचा किंवा तो सप्लाय करण्यासाठी आपल्याकडं सोर्स कोणता आहे हे जर मला माहिती नसेल आणि मी फक्त विचारत करत बसली की आपण आत्ता सुरू करूया, असं करूया, तसं करूया, अशी गोष्ट केल्यानंतर तशी गोष्ट होईल, हे फक्त थिंकिंग आहे. पण ज्यावेळी तुम्ही रिअल मार्केटमध्ये उतरता त्यावेळी तुमच्यासोबत असणारी पद्धत किंवा तुमच्यासमोर असणारी सिच्युएशन काही वेगळीच असणार. त्यामुळं ज्या सिच्युएशनमधनं जी लोकं बाहेर गेलेले आहेत त्यांच्यासोबत बोला. तुम्हाला ते पूर्णपणे सर्व माहिती सांगून देतील. पण एकटं राहू नका आणि विचार करा की मी जे तुम्हाला आत्ता सांगतो आहे ते खरं आहे का नाही. तुम्ही बोलल्यानंतर अनेक गोष्टी तुम्हाला समजून जातील. व्यक्त व्हा, उत्तर तुम्हाला समजतील. जर कोणी नाही सांगितलीत तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी कायम आपला कमेंट बॉक्स उघडा आहे, तिथं कमेंट करा. मला माहिती नसेल तर मी कुठून ना कुठून तरी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देतो, पण बोलतो व्हा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. विचारांचा वेढा, विचार वेढा.